आम्ही निघालेलो आहोत आता नाशिकला जायला. ते बोलायचं राहून गेलं रे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. MY व्लॉग. त्यालाच कनेक्ट करणार आहे जुन्या ब्लॉगला की हा नवीन आहे? हा नवीन तो संपला, काल रात्री संपवून टाकलं त्याला. सो आता आम्ही परत निघालोय नाशिकला जाण्यासाठी, कारण नाशिकला आमच्या लोकांचे 2-3 एपिसोड शूट करायचे आणि आता याने गाडी पुढे घेतली आहे. मला जे दाखवायचं होतं ते मागे राहून गेलं. माझं नाव होतं, माझं नाव शीत्या काय घेऊन आलाय. ब्रँडचं प्रमोशन नाही करायचं, ब्रँड नको दाखवू रे. घे आता, घे पटकन चल. मी तुम्हाला दाखवते आम्हाला काय, म्हणजे ह्याला दिसलं ऍक्च्युली ते आधी. हर तरफ है ये जो गोकुल का चल. काय मी माझ्या आजीने कुठून शोधून काढलंय. यज्ञा नाव नाहीच आहे ते, माझ्या नावानंतर लोकांनी आता यज्ञ नाव. यज्ञ या असू शकतं, मी कुठे नाही बोलते. जर यज्ञ असू शकतं तर यज्ञ पण. यज्ञेश खूप वेळा ऐकलंय मी, यज्ञ तर नव्हतं ऐकलं. यज्ञेश तुला जर भाऊ असतं त्याचं नाव यज्ञेश असतं. काय बोलतोय? बरोबर बोलतोय ना. माझ्या नावावरती चाललेलं एक गहन डिस्कशन आम्ही इकडेच थांबवतो. बघू आता पुढे आम्ही काय काय करणार आहे. आम्हाला आमच्या लोकांचा प्लॅन होता सकाळी 6ला निघायचा. आम्ही लोक निघाले दुपारी 3 वाजता 4 वाजता. मज्जाच आहे बाबा. कसं होणार आहे पुढची कामं काय माहित. मला एक सांग, तू ब्लॉग स्टार्ट केलाय बसल्या बसल्या. आमचा गावठीचा माणूस ब्लॉग I'm not quite sure how to help you with that. मला तुम्ही आले ते टेन्शन नाही घेतलं, कारण तुम्ही टाइमपास करत होते. नाशिकला पोहोचून खूप टाइम झाला आणि त्याच्यानंतर आम्ही शूटला सुरुवात देखील केली. आम्ही शूट ऑलमोस्ट डन केलेलं आहे आणि आता माझा सेकंड चेंज. आणि मला अचानक क्लिक झाला, अरे बापरे आपल्या ब्लॉगमध्ये बोलायचं तर राहूनच गेलं. बेसिकली हा लुक तुम्हाला मायफ्लिक्सवरती तसाही बघायला नाही भेटणार आहे, पण तुम्ही गावठी वाईन्सच्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये नक्कीच बघू शकता. चलो आता फटाफट घाई होते, तर नेक्स्ट शूटसाठी आपण रेडी होऊया. तिकडे नाही. काय उद्या किती वाजता? उद्या कम्प्लीट 8 वाजता. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. 8 वाजता? एक मिनिट, मला वाटलं 6:30-7ला शूट स्टार्ट करते. 8 वाजता चालू करून 10 पर्यंत संपेल. नेव्हर. एपिसोड आहे अख्खा पाडव्याचा. होईल ना. आपण आहे ना या शीताला सोडून देऊ, आजाला घेऊन येऊ आणि त्याच्यानंतर काय करू माहितीये का, जेवण करून स्क्रिप्ट लिहून देऊ. ओके, झालंय. आता उद्या फक्त पाडव्याचं शूट बाकी आहे. माही उद्या पाडव्याला आपण करूया का रे गेट रेडी विथ मी, गेट रेडी विथ अस? करू शकतो, करू ना, करूया सकाळी सकाळी. पण सकाळी सकाळी ते शूट करायला 1 मिनिट थांब. नाही होऊ शकत. विचार का, मी अख्खी रेडी होऊन बसेल आणि त्याच्यानंतर तू झोपेतून उठशील. येस, पूर्ण विश्वास आहे मला. डेफिनेटली. हो पण बोलते वरून. तुला काय वाटतं गेट रेडी विथ मी उद्या होईल? दिस इज व्हॉट आय होईल, पण दादा उठला पाहिजे. तर आता शूट वगैरे सगळं आटोपलेलं आहे आणि आम्ही शीताला सोडायला चाललोय. शीतू मला सोडायला चालले आता म्हणले झोप आली. कल से सोया नहीं हूँ, रात से पेट में दाना नहीं गया है. चलो रंगीला जी चलो. शीता दमलाय, शीता थकलाय ना शीता. काय करून टाकतो मला तेच कळत नाही. आपण गाडी चालून टाकला मी तुला, गाडी पण क्रूजला लावलेली. अशा प्रकारे आत्ताच जाऊन मी नवीन नथ घेतलेली आहे. म्हणजे घरामध्ये 1760 लोकांना, अरे तुला माहितीये माझ्या ऑडियन्सला माहितीये की माझ्याकडे नथीचं खूप मोठं कलेक्शन आहे. पण तरी मी काय केलं, वाढवायचं होतं ना. अरे पण ही जी नथ आपण घेतली ना शित्या, तशा घरात 15 मिळतील. दोस्त बेकारी नाही आपण. पण त्या घरी ना आता उद्या लागते ना. करेक्ट. उद्यासाठी पण नथी होत्या, 1 2 3 नथ ऑप्शनला होत्या माझ्याकडे, 4. पण तरी मला नवीन घ्यायचं होतं. बहुत पैसा अपने पास. पैसे द्यायला मी आहे ना. तुझा काय संबंध पैसे द्यायचा? असं करायला पाहिजे, मायफ्लिक्सच्या प्रोडक्शन मध्ये टाकायला पाहिजे ना हे सगळं. बरोबर ना? हा सगळा अकाउंट म्हणजे जे जे लागतंय, म्हणजे ब्लाऊजच्या डिझायनरची स्टिचिंग बिचिंग सगळं माझं थोडी ना पर्सनली. इव्हन किती मंगळसूत्रासाठी केलेला खर्च. आता आम्ही तिकडे आलो का, परवा फुल टँक केला होता. करेक्ट. 5,000चा. तो पण टाकून द्या मायफ्लिक्सच्या प्रोडक्शन मध्ये. नंतर एक दिवस बसून आपण त्याची मग बेरीज मारू. काय वाटलं तर आम्ही काय वाटतं महेश, हॉलमध्ये जेवायला बसू शकतात का नवरा बायको? बसू शकतात, मग बट रोमॅन्टिक मोमेंट हॉल मध्ये नाही होऊ शकत. अरे पण तो रोमॅन्टिक मुवमेंट नाहीये जेवण भरवणं. का नाही? म्हणजे आहे रोमॅन्टिक मुवमेंट, पण तसा नाही की घरचे लगेच ऑब्जेक्शन घेतील की तुम्ही जेवण म्हणजे. अरे पण मला लाज वाटेल ना, घरच्याने ऑब्जेक्शन घेणार.
ऍज अ नवरा. अरे पण त्याच्यात लाज वाटण्यासारखं काय जर म्हणजे माझे व्हेरी नॉर्मल थिंग. माझे जर वडील बसलेत, माझी जर आई बसलीये, मी असं काही करीन किंवा 4-2 पाहुणे आलेत, नाही पॉसिबल. बात की गहराई को समजो. नाही त्याला काय म्हणतात सिच्युएशनला हिंदीमध्ये काय बोलतात, उसकी नजाकत को समजो काहीतरी आहे. हा तसंच बस झाला. ऐक पण मला तरी असं वाटतंय की बात की गहराई को समजो. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं, नवरा बायकोला हॉलमध्ये एका ताटात बसून दोघं जेवू शकतात का, इधर भरवू शकतात का? काय व्हेरी घरच्यांसमोर सांग. घरच्यांसमोरच बोलते मी बघितलेत बरेच कपल असे माझ्याच फॅमिलीतले आजूबाजूचे. दिस इज व्हेरी नॉर्मल थिंग. क्षितिज शेट तुमचं घर आलेलं आहे, तुम्ही निघू शकता. क्षितिजला घरात शेट म्हण, काकू डायरेक्ट बाहेर बसतो घरात. टाटा. टाटा बाय बाय सी यू. येतो मायक्रोफायबर आण पटकन. एडिटिंग सोडून तुझी फालतूगिरी चालू आहे. तुझं तर ओय महेश. टिट फॉर टॅट. तुम्हाला मारू शकतो, मी ना मारू शकतो. मी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करेन आणि मी पोलीस चौकीत जाऊन कंप्लेंट करेन की अरे माझ्यावरती अत्याचार केला, छळ करता माझा. आज सकाळपासून माझ्यासोबत काय चाललंय हे मलाच कळेनासं झालंय. मी सकाळी उठली आहे अराऊंड 7 वाजता, कारण पाडव्याचं शूट करायचं होतं आणि मला 9 वाजेपासून पूर्ण रेडी व्हायचं होतं. मला इतकं इरिटेशन झालं, कारण सकाळी उठल्या मी पाहिलं तर मी अख्खा एक व्लॉग एडिट करून ठेवलेला 20 मिनिटाचा, जो गायब झाला आहे. आज आमचा पाडव्याचा एपिसोड शूट करायचा आहे. मी सकाळी 7ला उठली आहे, रेडी होऊन बसली. आता वाजलेत 10:30 आणि तुम्ही बिलीव नाही करणार, महेश अजून अंघोळीला नाही गेलाय. त्याची अंघोळ पण नाही झाली. लेकिन तू कर भी क्या सकता है यार. हाँ, मैं कर क्या सकता हूँ. मैंने है ना फैसला किया है. मला प्रचंड चिडचिड होती आता. करेक्ट फैसला किया. तू कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता हूँ. मैं कुछ नहीं कर सकता. अब मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं ना पण काही करूही शकत नाही, कारण मी रेडी होऊन बसली. क्या कर सकता हूँ यार. म्हणजे मी रागात असं सगळं काढून बिडून फेकू पण शकत नाही, कारण मी माझ्या घरी नाही आहे. तिचा कॉल टाइम होता रे. आलो ना. तुम्ही इथे येऊन काय केलंय? तुम्ही स्टार्ट झाले का अजून? नाही ना. आम्ही कसं स्टार्ट करणार? मग आता करून स्टार्ट. हां कसं स्टार्ट करणार? कोणतरी पाहिजे ना समोर कॅमेरामॅन, की आम्ही करू सेल्फ शूट. आता कॅमेरामॅन कुठे आहे? कुठे कॅमेरामॅन? तो बी ना आला. नाही चालय. आम्ही फोन करू. तुझा दादा आत्ता आंघोळीला गेलाय. चालस लिंबाचा डहाळा लिंबासाठी. येस, आपल्याला लागणार आहे ना. पाठ लागेल का आपल्याला खाली? दे आर सुपर कन्फ्युज. वेअर इज लिंबाचं झाड? कडुलिंबाचं. मंदिरात 2-4 झाड आहे. रोहनला घेऊन जा वाटलं जोडी. हायटेड माणूस नाही झाला. रोहन हाय रोहन. आई गं. तामझाम नको असं बोलून सत्यनारायणची पूजा काय करतोय, गुढीला साखरेचे माळ काय देतोय. तांब्या लावलं ना. कोणती लावायची? ती लावायची, ती लावायची. ती लाव. तुला कुठली खायची? हीच लाव आपण. म्हणजे दुसरी खाशील. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुमच्याकडे प्रसादामध्ये म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसादात कडुलिंब दिला जातो का खायला. नमस्कार मंडळी, गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आज सकाळपासून काहीतरी वेगळाच दिवस चालू आहे, म्हणजे वेगळाच दिवस चालू आहे. सकाळी उठल्या पहिली गोष्ट तर मला हे समजलं की मी 20 मिनिटाचा एडिट केलेला व्लॉग ड्राफ्टमधून गायब झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री हेअरला कुठलं तरी प्रोडक्ट अप्लाय केलेलं, त्यामुळे सकाळी हेअरस्टाईल परफेक्टली बसत नव्हती. आम्हाला 7 वाजता शूट सुरू करायचं होतं आणि 10 पर्यंत संपवायचं होतं, पण 10:30 वाजता हा मुलगा अंघोळीला गेला. मी पहिल्यांदा गारा नाही बघितल्या बावळट, पण गारा पडतायत मित्रांनो. ऍक्च्युली आता मी शूट स्टार्ट करत होतो पुढचा, पण अचानक पावसाला सुरुवात झाली आणि लेजिट गारा पडतायत भाई. कारण ऐक मोठा आहे दादा. ए लागती ना गारा, सांभाळा. डोकं फुटल रोशन. रोशन बघ सांभाळ. आई शप्पथ गारा पडतायत. व्हिडिओ चालू कर ना. तू एकदम ग्रेट माणूस शीतेच्या डोक्यामध्ये गार ती डोक्यातली आहे, तिचं काय करते? गाडी धुवायची होती ना. फायनली पण आंबा जाईल, पण पाऊस पडतोय. नाही नुसत्या गारा पडतायत. मी फक्त हे इमॅजिन करते मायफ्लिक्सचे पावसातले एपिसोड कसे बनणार आहेत. इंडोर शूट असतो ना आपण, हो इंडोर्स असणार आहे. काय प्रॉब्लेम नाही. बाहेर पाऊस चालू आहे. पावसात वेगळं काहीतरी प्लॅन करतो. पाऊस पडतोय त्याच्यामुळे लाईट गेली. मग आम्ही ट्राय करतोय की LC नॅचरल लाईट कशी काय शो करू शकते. कर रहा है शो कर रहा है. थोड़ा ग्रेन का प्रॉब्लम आ रहा है बट हो जाएगा हमारा काम. 2x केलं ग्रेन का इशू. आमचा डिरेक्टर कम प्रोड्युसर असेल ना झोपून शॉर्ट वर्ड चेक करतो. काही प्रोफेशनलिझम नावाची गोष्ट आहे की नाही. हालत नाही काही. मजा नाही. 1x फायनली काय नाही, मी झोपा काढल्यात. मी लिटरली झोपा काढल्यात, कारण हे लोक गावठीचं शूट करायला बाहेर पडले होते आणि मध्ये एवढा मोठा पाऊस आला की आम्हाला काहीच करता येईना लाईट गेल्यामुळे. आता संध्याकाळचे 7 वाजलेले. लागतोय का सीन? लागतोय आपला. मग मॅडम लग्न झालंय, फिरायला वगैरे गेलात की नाही? नाही, कसं जाणार. त्यांच्या जॉब मुळे जमतच नाही. शीते गाणं का बंद कर ना 2 मिनिटं. अगं दीदी ते गाणंच विसरलं मी. नाही गाणं का, कुठलं तरी एक गाणं का. आता नाही गा, नको मला गाणं नाही का, नाही तू छान गातोस तू, पटकन. माँ कसम मैंने देखा है इनका बाप ना, इनका दादा वो बैठ के गाना गाता था ऑर्केस्ट्रा में. मैंने देखा कसम से. तुला मला पुढच्या वर्षी इंडियन आयडलच्या ऑडिशनला पाठवायचं. गाणं बसून दे राहिलं. सारे पाचच्या तरी पाठवायचंच आहे. पटकन गा. कोणतं गाणं म्हणायचं रे दादा? गातालय मेरा दिल माझा दिल तू ही माझी मंजिल. जरा सी दिल में दे जगा. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. ह्याचं तर काहीतरी जरा पुन्हा दे काय पुढं. पंजाबी म्हण नाही एखादं. हा तुम्ही एवढे गाणं ऐकता असं फॉर्च्युनर आता बोल ना. अगं दीदी ते कसं एखादं गाणं चालू असलं का त्याच्या मागं म्हणायला काय वाटत नाही. गाणं बंद झालं मग आपल्याला म्हणताच येत नाही काय, असं होतं. त्यापेक्षा मग तुम्हाला मित्रांनो एक दिवस ना शीत्याचं गाणं मी नक्की ऐकूया. हा असं कधी कधी एकदम मूड मध्ये ना. आता पाहिलं ना. आता हा गेलाय मॅटर करायला. महेश गेला मॅटर करायला, कारण कोणीतरी सारखं सतावतंय बाहेर येऊन घराचा. फेमस झालात ना तर आपल्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टी किती छान असतात, सगळेजण आपल्याला लाईक करतात, सगळेजण भेटायला उत्सुक असतात. पण महेशची मी जी अवस्था बघते ना, त्याच्या घराच्या बाहेर नेहमी कोणी ना कोणीतरी असतं. म्हणजे एक पर्सनल स्पेस असतो ना माणसाचा, तर तो कुठेतरी निघून जातो कम्प्लिटली. आता तेच होतं, आम्ही शूट करताना 4 ते 5 वेळा लहान मुले येऊन हे करून गेली, सतवून गेली आहेत. पण तो काहीच करू शकत नाही त्या गोष्टीला.
सापडलं वरतच. तुझ्याच मित्राचा भाऊ आता. कोण हो, माझा गांजवे कोण. विशाल गांधीचा भाऊ आता काय तुझ्या भावाला 100 रे, तू ब्लॉग पाहत असेल त्याला 100 असे शूट करताना त्रास देतो. सो फायनली आजच्या शूटचा पॅकअप झालेला आहे आणि यानंतर आम्ही डायरेक्ट भेटणार आहोत 10 दिवसांनी 15 दिवसांनी. 15 दिवसांनी. हो, हा 15-20 बोला, मी तरी 15 बोलते. मी तर महिनाभर बोललो होतो. महिनाभर येऊ नको, डोक्याला ताणण्याची झोप होत नाही माझी. ये किस तरह के लोग सुबह से शाम तक काम 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 खाना हराम. रात्रभर एडिटिंग करा, स्क्रिप्टिंग करा, कामच चालू आहे नुसते. हे फॅक्ट आहे की मी आल्यावरती महेशच्या डोक्याला जरा जास्त ताण होतो ना, म्हणजे दिवसभर शूट पण कमी आहे. वायटी, गावठी इन्स्टा, गावठी ब्लॉग्स, त्याच्यानंतर आता मायफ्लिक्सचे ब्लॉग्स पण चालू करतोय आम्ही. पण हो, सगळं मी देऊन जा मला. ब्लॉग्सचं टेन्शन देतच नाहीये कोणाला. ब्लॉग्सचं टेन्शन मी आणि तुलाच आहे. थंबनेल मी बनवतो. थंबनेल मलाच बनवायचं त्याचं. का? ऑब्वियस आहे. ह्याचा आहे हा स्वतःच्या अंगावरती, ह्याला लोकांवरती विश्वासच नाहीये की It's my ह्याचं असं म्हणणं It's my आहे specialty. तू माझी स्पेशालिटी पाहिलीच कुठे? 2021 पासून मी थंबनेल क्रिएट करतोय, सो ऑब्वियस आहे. मैं बहुत अच्छी तरीके से कपड़े धोता हूँ, इसको बिल्कुल नहीं आता. मैं इसको बिल्कुल सिखा दूंगा. 2026 काय चालू- प्रॉब्लेम 4 माहितीये वर्ष. का ह्याला? काय प्रॉब्लेम माहितीये का? दुसऱ्यांचं काम नाही पटत. जो माझा प्रॉब्लेम आहे तोच ह्याचा प्रॉब्लेम आहे. पण माझं असं झालंय ना की मी थोडी फ्लेक्झिबल झाली की ठीक आहे, पण त्याला अजून माझ्यावर तितकासा ट्रस्ट आलेला नाहीये, कारण ह्याने माझं काम बघितलंच नाहीये आणि त्याला बघायची इच्छाही नाहीये. त्याला माझ्या टॅलेंटवरती विश्वासच नाहीये. त्यामुळे काय आता ठीक आहे, असू दे. ठीक आहे, तू बनव यावेळेस. नाही बनवणार मी आता. माझ्या इगोवरती आलाय. नको बनव. नाही बनवत. काय नको बनव, जा तिकडे. एकतर मला ना खूप ताण झालाय माझ्या डोक्याला. गप्पा बस, माझ्या डोक्याला खूप ताण झालाय. मी 20 मिनिटाचा एडिट केलेला व्लॉग गेलाय, ड्राफ्ट मधून उडालाय डायरेक्ट. 20 मिनिटाचा एडिट केलेला व्लॉग. त्याच्यानंतर काल रात्री एक प्रोडक्ट हेअरला वापरला, त्यामुळे सकाळी माझे हेअर सेट होत नव्हते, ते ओले होते म्हणून. त्यानंतर आज नऊवारी साडी ड्रेप करता येत नव्हती मला. माझा 1-1.5 तास त्यात गेला. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की मी अख्खी रेडी होऊन बसलेली होते आणि त्याच्यानंतर हे मासे अंघोळीला गेलेत. अमेझिंग. हाय गाईज. रात्रीचे किती वाजले? रात्रीचं वाजतंय 2:21. 2:21. माझं आधार कार्ड. रात्रीचे 2:21 झालेत. ऑलमोस्ट व्हिडिओ पूर्ण एडिट झाली आहे आणि गुढीपाडव्याची व्हिडिओ एडिट झाली आहे. आणि आमचं ठरलंय की आता आम्ही जो कव्हर आहे तो अपलोड करतोय आत्ता स्टोरीला. रात्री 2:30 वाजता. बघू किती लोकांचा रिस्पॉन्स येतो. जागे असतील लोक बाई, कारण उद्या पाडवा आहे तर तयारी चालू असणार. पाडव्याची पूर्वतयारी चालू असेल तर मे बी लोक जागे असतील. आणि उद्या सकाळी सकाळी आम्हाला व्हिडिओ टाकायची, तर ऑब्व्हियसली जो कव्हर आहे तो आत्ता जाणं गरजेचं आहे. तर या तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत वांगणीला जायला. म्हणजे मी काल संध्याकाळी जाणार होती, पण शूटचा आणि कामाचा लोड एवढा होता की मला जायलाच मिळालं नाही. तर आता महेश स्वतः ड्रॉप करायला येते आणि महेश सोबतच येणार आहेत आमचे क्षितिज शेट. तर आम्ही त्यांना आता पिक करायला चाललोय. बिचारा महेशचा मस्त फॅन मुवमेंट झालेला आहे. कोणाला तरी दिसला तो ATM जवळ, तर तो बिचारा फॅन गाडी घेऊन आला त्याला हाय बोलण्यासाठी. दे गॉट रेडी. तेव्हा त्याला लगेच समजलं गाडी आल्याला. ए कसं समजलं रे तुम्हा लोकांना तिकडून? हा, अशा प्रकारे आम्ही क्षितिज सर ह्यांना पिक केलेला आहे. तुला कसं वाटतं एवढं सकाळी सकाळी उठून? तुला असं नाही वाटत का ही आलं ती कामच लावते नुसती? या बाजूला बाहेर पाय पकडी झोप माझी काही. नक्की. मग फोन का उचलत नव्हता? मी असं एकला 12 फोन तुला केले आणि तू एकही फोन उचलला नव्हतास. तेव्हा मी झोपत होतो. किती फोन केले महेशाला? मला आवरून 15-20 मिनिटं झाली, तुम्हीच आले नाही. अगं बाई सॉरी सर. फायनली आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत आणि मी त्या लोक दोघांना पण खाली सोडून आली इकडे माझ्या घरातली गुढी बघायला. म्हणजे मी घरी यायच्या आधीच घरातली गुढी ऑलरेडी उभारलेली होती. चला आता खाली जाऊया महेश आणि क्षितिजकडे. लोकांचा प्रॉब्लेमच आहे, लोक मला थांबून घेतात आणि आता माझी मम्मी बोलते थांबा, तर ह्यांच्या लोकांचे नखरे सुरू आहेत. बस मम्मी ते लोक सेलिब्रिटी येत नाही थांबणार असू देत. ह्यांच्या लोकांचे नखरे नाही. काय म्हणाला? काय म्हणाला? यांच्या लोकांचे नखरे नाहीये. वेळ झाला आम्हाला घरी वाट पाहत आहे. कोणाची? तुझी? कुठे जायचंय आज तुला? कुठे जायचंय? जाऊन झोपायचं. ऐकलं?
काय कुठे जायचं नाही, आम्ही झोपायचं घरी. बोली सेलिब्रिटी नाही थांबणार आपल्याकडे, असू देत. झोपतच नाही आम्ही, गप्पा मारूया आपण. झोपतच नाही. A few moments later. हे लोक मला सोडून घरी जाणार होते आपापल्या, पण इकडे झोपले आणि एवढे झोपले एवढ्याने झोपलो. गौरे. एवढे नाही झोपलो, आता झोपलो, आता उठलो, जेवण करून निघालो. 11ला झोपले आणि 3ला उठले, 2ला उठले. आंबारस खालो. टॉवेल ब्रश काय राहिले इथे? टॉवेल नाही घ्यायचं का मित्रांनो? जरा झोपेतून जागा हो. तर जेवण वगैरे झालेलं आहे, आईस्क्रीम पण खाऊन झालेलं आहे आणि हे लोक निघालेत आता त्यांच्या गावी. तो डोअरला कडी लावली आम्ही जातो आमच्या गावी. आणि मी आहे 10 दिवसांच्या सुट्टीवर. छुट्टी शब्द सुनते ही सब कुछ अचानक अच्छा लगने लगता है. क्षितेश आणि महेश निघालेले आहे. को पॅसेंजर दाखव जरा, को पॅसेंजर आपला हाय, को पॅसेंजर सांभाळून जा रे. टाटा गाईस, व्लॉग आपण इथेच एंड करतोय का टाटा. हो करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट व्लॉग मध्ये डायरेक्ट 10 दिवसांनी. आता महेश आणि क्षितू गेलेले आहेत त्यांच्या घरी, मी सुद्धा आहे आता माझ्या घरी. सो 10 दिवस पुढे काहीच काम नाही आहे. काम नाही नसेल, कामं आहेत, पण मी सुट्टी घेतली आहे त्याच्यामुळे जरा रिलॅक्स व्हायचं, चिल व्हायचं. सो हा व्लॉग आता इथेच एंड करते. टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.